नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. मी पायल शहा. एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर. राष्ट्रवादीकडून जिशान सिद्दीकी यांना उमेदवारी जाहीर. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधान परिषदेसाठी उमेदवार जाहीर करण्यात आला असून जिशान सिद्दीकी यांच्या नावेवर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती आणि अनेक दिग्गज नेत्यांची नावंही रेसमध्ये होती. त्यामुळे उमेदवारी कोणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. या पार्श्वभूमीवर काल सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत विविध इच्छुक उमेदवारांवर चर्चा करण्यात आली. अखेर सखोल विचार विनिमयानंतर जिशान सिद्दीकी यांच्या नावावर एकमत झालं आणि आज अधिकृतपणे त्यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली. विधान परिषदेसाठी जिशान सिद्दीकी यांचे नाव सुरुवातीपासूनच चर्चेत होते. मात्र काही अनुभवी आणि ज्येष्ठ नेत्यांचीही नावं समोर येत असल्यानं अंतिम निर्णयाबाबत सस्पेन्स कायम होता. रात्री उशिरापर्यंत बैठका आणि चर्चा सुरू होत्या. अखेर पक्षानं जिशान सिद्दीकी यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी दिली. बाबा सिद्दीकी यांच्या निधनानंतर जिशान सिद्दीकी यांना पक्षात मोठी जबाबदारी मिळू शकते अशी चर्चा आधीपासूनच होती. त्यानुसार आता त्यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. कमी वयातच त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आल्यानं पक्षातील नव्या पिढीला संधी दिल्याचंही मानलं जातंय. दरम्यान पक्षातील वरिष्ठ नेत्यांचा जिशान सिद्दीकी यांच्या नावाला पाठिंबा असल्याची माहिती समोर आली आहे. अनेक इच्छुक उमेदवार असूनही अखेर त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं स्पष्ट संदेश दिल्याचं मानलं जात आहे.